सर्व हायटेक यांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनल टेक मॅथ मध्ये. नुकताच जो आपला आयटीचा रिझल्ट आहे हा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. बऱ्याच मुलांनी तो रिझल्ट पण बघून झाला आहे. आता यानंतर प्रोसेस काय, तुमचं जे सर्टिफिकेट आहे आणि जे तुमचं मार्कशीट आहे हे कसं डाउनलोड करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. पण हे एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल. आता तुमचे जे सर्टिफिकेट आहे आणि मार्कशीट आहे हे तुम्हाला आयटी मधून भेटत नाही, ते तुम्हाला स्वतःच ऑनलाईन डाउनलोड करून घ्यावं लागतं. आणि फक्त त्याच्या बॅक साईडला आयटीचा जो शिक्का आहे हा शिक्का तुम्हाला घ्यायचा असतो. बाकी याच्यात आता कोणती प्रोसेस राहिलेली नाही. आता ते कसं करायचं, काय करायचं ते मी एका वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगेल, कारण अजून ते वेबसाईटवर आलेलं नाहीये. आता त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट, जे मुलं आयटी पास झालेले किंवा ऑलरेडी पास होऊन बसलेले त्या मुलांसाठी एक महत्त्वाची जी रिक्रुटमेंट आहे अप्रेंटिसची, ही अप्रेंटिसची रिक्रुटमेंटची ॲड आलेली आहे. कसली? रेल्वे रिक्रुटमेंटची. कोणत्या लोकेशनसाठी पहिले ते क्लिअर करून घ्या. कोणतं लोकेशन आहे? नॉर्थ सेंट्रल रेल्वे. आता नॉर्थ सेंट्रल रेल्वे म्हणजे नक्की कुठे येतं हे पण मी तुम्हाला पुढे डिटेलमध्ये सांगणार आहे. त्याआधी आता याची जी ओपनिंग डेट आहे म्हणजे ऍड जी आहे, ही ऍड कधी आलेली, तर याची ऍड आलेली आहे 16/9/2024 ला, म्हणजे 16 सप्टेंबरला. आणि याची लास्ट डेट कधी आहे, तर ती 15 ऑक्टोबरला. म्हणजे पुढच्या महिन्यात 15 ऑक्टोबर पर्यंत तुम्ही जो फॉर्म आहे हा फॉर्म फिल करू शकता. आता यात महत्वाच्या काही गोष्टी आहेत त्या आपण बघून घेऊ, की फॉर्म कसा भरायचा, कोण कोण याला एलिजिबल आहे, याच्या वय काय आहे, आणि याची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ही ऑफिशियल वेबसाईट कोणती आहे. आता याची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ही ऑफिशियल वेबसाईट इथं आपल्याला खाली त्यांनी दिलेली www.rrcpryj.org. म्हणजे काय, RRC म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट सेल आणि PRYG म्हणजे प्रयागराज.org. तर या लोकेशनवर त्यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ही आपल्याला भेटून जाईल. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल आणि तुम्हाला इथं ओपन पण करून दाखवेल मी कसं आहे काय. आता आपण एवढंच बघून घेऊ कोण कोण याला एलिजिबल आहे, वयाची अट किती आहे, आयटा पास लागणार आहे का नाही लागणार आहे, वगैरे वगैरे, आणि याचा भविष्यात काय फायदा आहे का नाही, पहिले ती गोष्ट तुम्हाला क्लिअर करून देतो. बघा, आता ही जी भरती असते याला ऑल इंडिया म्हणजे जेवढे पण भारतातले आयटी पासवाले मुले असतील सर्वच्या सर्व मुले याला काय करत असतात, अप्लाय करत असतात. ठीक आहे. त्याचं जे कामाचं लोकेशन आहे जवळ असलं लांब असलं याच्याने त्या मुलांना फरक पडत नाही. का बरं? कारण फ्युचरमध्ये जेव्हा कधी तुम्ही कोणत्या पण एखाद्या रेल्वेच्या रिक्रुटमेंटला अप्लाय करत असेल, ज्याची लेवल काय असेल 1, म्हणजे ज्याचा पे स्केल असेल 18,000 ते 56,900, अशा कोणत्या पण तुम्ही ज्या फ्युचरमध्ये येणाऱ्या रिक्रुटमेंटला अप्लाय करणार असेल, तर त्यावेळी तुम्हाला यामधून जर तुम्ही रेल्वेमधून अप्रेंटिस पूर्ण केली तर तुम्हाला 20% ज्या वॅकन्सी आहे या वॅकन्सीमध्ये तुम्हाला रिझर्वेशन भेटत असतं. आलं लक्षात? त्यामुळे बरेचसे जे आयटीचे मुलं आहे हे रेल्वेच्या अप्रेंटिसची खूप वाट बघत असतात, कारण त्यांना फ्युचरमध्ये ही रिक्रुटमेंट खूप कामात येत असते. तर मग तुम्ही पण याला काय करू शकता, अप्लाय करू शकता. लोकेशन याचं इथं नाहीये, त्याच्या नावातच दिलंय नॉर्थ सेंट्रल रेल्वे. आपला जो रिजन आहे महाराष्ट्र आणि गुजरात हा वेस्ट रिजन आहे. हा कोणता रिजन आहे? वेस्टर्न रिजन आहे. आता वरती जी ऍड आहे ही ऍड कोणत्या रिजनची आहे, तर नॉर्थ सेंट्रल आहे. आता त्याच्यामध्ये कोणते कोणते स्टेट येतात, कोणते कोणते सिटीज येतात ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. ठीक आहे. आता बघूया पुढे एक एक. सर्वात पहिले इलिजिबिलिटी कंडिशन काय, म्हणजे कोण कोण मुलं याला अप्लाय करू शकतात. तर याची जी शेवटची डेट आहे ही शेवटची डेट आहे 15/10/2024. ही याची क्लोजिंग डेट आहे. या क्लोजिंग डेट पर्यंत तुमचं जे वय आहे हे 15 वर्ष पूर्ण पाहिजे आणि तुमचं जे वय हे 24 वर्षापेक्षा कमी पाहिजे. म्हणजे तुमचं वय 15 ते 24 या ग्रुपमध्ये पाहिजे. 15 पेक्षा कमी नको आणि 24 पेक्षा जास्त नको, असं तुमचं एज पाहिजे. कोणत्या तारखेपर्यंत, तर 15/10/2024 पर्यंत. म्हणजे याची जी लास्ट डेट आहे तिथपर्यंत तुमचं हे वय नको आहे. जर तुम्ही SC ST OBC यापैकी कोणते कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला यामध्ये वयाची जी सूट आहे ही सूट भेटणार आहे. SC ST असाल तर तुम्हाला 5 वर्ष म्हणजे 24 अधिक 5, तुम्ही 29 वर्षाचे जरी असाल तरी तुम्ही याला अप्लाय करू शकता. त्यानंतर जर तुम्ही OBC कॅन्डिडेट असाल, कोणत्या पण कॅटेगरी मधील OBC असाल, तर तुम्हाला 24+3 म्हणजे 27 वर्षापर्यंत तुम्ही जर तुमचं एज असेल तर तुम्ही याला काय करू शकता, अप्लाय करू शकता. आणि जर तुम्ही पर्सन विथ डिसॅबिलिटी म्हणजे अपंग, कुठे अधू वगैरे किंवा PWD कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला 10 वर्ष यात काय मिळणार आहे, सूट मिळणार आहे. त्यानंतर जर तुम्ही एखाद्या एक्स आर्मी मॅन म्हणजे तुमचे वडील वगैरे कोणी फॅमिली मेंबर जर तुमचे आर्मीमध्ये असतील तरी सुद्धा तुम्हाला जे एज रिलॅक्सेशन आहे एज रिलॅक्सेशन भेटणार आहे. त्यानंतर हे तर झालं वयाची अट, तुमचं वय 15 ते 24 मध्ये पाहिजे. त्यानंतर त्यांनी इथं तारखा पण आपल्याला देऊन ठेवलेल्या आहे की तुमचा जो बर्थ डेट आहे ही बर्थ डेट कुठून कुठपर्यंत पाहिजे. जर तुम्ही अनरिझर्व म्हणजे ओपन कॅटेगरी मधून असाल तर तुम्हाला तुमचं जे वय आहे हे वय कुठून कुठपर्यंत पाहिजे, 15/10/2000 ते 15/10/2009 या स्लॅब मध्ये तुमची जी बर्थ डेट आहे ही बर्थ डेट पाहिजे. जर तुम्ही SC कॅन्डिडेट असाल तर तुमची जी बर्थ डेट आहे ही 15/10/1995 ते
15/10/2009 या स्लॅबमध्ये पाहिजे. जर तुम्ही SC कॅन्डिडेट असाल तर तुमची जी बर्थ डेट आहे, ST कॅन्डिडेट असाल तर तुमची बर्थ डेट 15/10/1995 ते 15/10/2009. SC आणि ST यांच्यासाठी 1975 पर्यंत 1995 पर्यंतचे मुलं चालणार आहे आणि ओबीसी साठी 1997 पर्यंत ज्यांची बर्थ डेट आहे अशी मुलं चालणार आहे. त्यानंतर यासाठी तुमचं जे शिक्षण आहे हे शिक्षण काय पाहिजे, तर जे पण मुलं यासाठी अप्लाय करणार आहे त्या मुलं सर्वात पहिले 10वी पास पाहिजे, बरोबर आहे. 10th जे त्यांचं मॅट्रिक्युलेशन आहे म्हणजे 10वी SSC ही SSC कंप्लीट पाहिजे. किती टक्क्यांनी, कमीत कमी 50% तुम्ही जी 10वी आहे ही 10वी पास झाली पाहिजे. प्लस तुमचं जे ITI आहे 10+2 म्हणजे तुमचा जो ITI आहे हा ITI पण तुमचा काय झालेला पाहिजे, कंप्लीट झाले पाहिजे. कमीत कमी 50% तुम्ही ITI पास झालेले पाहिजे. हे दोघं ज्याचं पण पूर्ण असेल ते सर्व कॅन्डिडेट याच्यासाठी काय असेल, इलिजिबल असतील. त्यानंतर आता यामध्ये ट्रेड कोणत्या कोणत्या आहे, जागा कोणत्या कोणत्या आहे, सॅलरी वगैरे काय हे सर्व आपण डिटेल अजून बघून घेऊ. त्याचे ट्रेड कोणत्या कोणत्या चालणार आहे, डेझिग्नेटेड ट्रेड म्हणजे तुमची जी पोझिशन आहे ती कोणत्या बेसवर आहे, फिटर, आणि त्यासाठी लागणारी ट्रेड कोणती आहे, फिटरच आहे. प्लंबर लागणार आहे, प्लंबर डेझिग्नेटेड ट्रेड आहे तुमची प्लंबर आणि त्याच्यासाठी ITI पण तुमचा प्लंबरच लागणार आहे. अशा कोणत्या ट्रेड आहे ते आपण बघून घेऊ. वेल्डर आहे, आर्मेचर वायडनर आहे, त्यानंतर मशिनिस्ट आहे, त्यानंतर कार्पेंटर आहे, इलेक्ट्रिशियन आहे, पेंटर आहे, मेकॅनिक आहे, मेकॅनिक डिझेल आहे, त्यानंतर इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ITचे मुलं सुद्धा याच्यात अप्लाय करू शकतात. त्यानंतर वायरमॅन आहे, ब्लॅक स्मिथ आहे. त्यानंतर इथं वरच्या बाजूला जर आपण बघितलं, एक मिनिट, हा, मेकॅनिक कम ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम, त्यानंतर हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर, मल्टीमीडिया, पेज डिझायनर, यांच्यासाठी ज्या रिलेव्हंट ट्रेड आहे इथं त्यांनी ट्रेडचं नाव नाही दिलेलं आहे, जसं हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर, ते याच्याशी संबंधित जे आपण ट्रेड असतील ते तुमच्या पूर्ण झालेल्या पाहिजे. त्यानंतर मल्टीमीडिया आणि वेब पेज डिझायनर याच्यासाठी पण जी संबंधित ट्रेड आहे ही तुमची पूर्ण झालेली पाहिजे. समजा MMTM असेल आता डेझिग्नेटेड पोस्ट तर त्याच्यासाठी ITI कोणता पाहिजे तुमचा, मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स. क्रेन असेल तर क्रेन ऑपरेटर, ड्रॉसमॅन सिव्हिल असेल तर ड्रॉसमॅन सिव्हिल, स्टेनोग्राफर हिंदी, स्टेनोग्राफर इंग्लिश, टर्नर आणि कोपा, असे किती ट्रेड याच्यासाठी इलिजिबल आहे, तर 22 ट्रेड जवळपास यासाठी इलिजिबल आहे. तर तुम्ही या 22 ट्रेड पैकी कोणता पण ITI पास असाल तर तुम्ही यासाठी काय फॉर्म भरण्यासाठी इलिजिबल आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट त्यांनी काय म्हटलेलं आहे खाली बघून घेऊ आपण. द ऍप्लिकंट हुज SSC मॅट्रिक्युलेशन 10th ITI रिझल्ट आर अवेटेड ॲज ऑन डेट नोटिफिकेशन, इट मीन्स 14 सप्टेंबर 2024 आर नॉट इलिजिबल टू अप्लाय. एक याच्यात वीक पॉईंट आहे, जे मुलं जस्ट पास झाले यांचा निकाल लागलेला आहे 15 सप्टेंबरला. ठीक आहे, तुमचा एक दिवस निकाल उशिरा लागला, त्यामुळे अडचण अशी झाली, जे मुलं 14/9/2024 या दिवशी किंवा यानंतर जे मुलं पास झालेले ते मुलं यासाठी इलिजिबल नाहीये, असं रेल्वेने क्लिअर सांगितलेलं आहे. तरी सुद्धा जे मुलं आता ITI पास झालेले तुम्ही एकदा अप्लाय करून बघा. फॉर्म ऍक्सेप्ट झाला तर चांगलीच गोष्ट आहे. लोकेशनकडे लक्ष देऊ नका. लोकेशन भले आता दुसऱ्या स्टेटमध्ये असेल, दुसऱ्या एखाद्या राज्यात असेल, दुसऱ्या एखाद्या शहरात असेल, तरी सुद्धा तुम्ही तिथे जाऊन राहू शकता. इथं पैसे मॅटर नाही करत, पण याचं जे अप्रेंटिसचं सर्टिफिकेशन भेटणार आहे, या सर्टिफिकेशनवर तुम्हाला भविष्यात 20% रेल्वेमध्ये आरक्षण भेटणार आहे आणि त्या आरक्षणामुळे तुम्हाला परमनंट नोकरी भेटायचे सुद्धा चान्सेस असू शकतात. त्यानंतर याच्यासाठी कोण कोण इलिजिबल आहे ते मी तुम्हाला सांगितलं पहिल्या याच्यात. तर ज्यांचे पण रिझल्ट आहे हे 14 सप्टेंबरच्या आधी तुम्ही काय झालेले पाहिजे, पास पाहिजे. त्यानंतर जे मुलं ITI किंवा 10वी वगैरे फेल असतील ऑलरेडी, तर ते पण मुलं यासाठी अप्लाय करू शकत नाही. त्यानंतर जरी त्यांचा फॉर्म ऍक्सेप्ट होऊन गेला तरी सुद्धा भविष्यात त्यांना काय करतील, ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस त्यांना इग्नोर करून देतील. तर तुम्ही काय करू शकता, जे मुलं आता पास झालेले 15 सप्टेंबरला तुम्ही पण अप्लाय करून बघा. जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तेव्हा तुम्हाला समजेल की तुम्ही यामध्ये बसताय किंवा नाही बसताय. प्राथमिक जी त्यांनी सूचना दिली आहे त्याच्यातून तर असंच दिसतंय की तुम्ही याच्यात बसत नाही. त्यानंतर इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट डिप्लोमा होल्डर्स आर नॉट इलिजिबल. सर्वात चांगली सूचना त्यांनी इथं आपल्याला दिलेली काय, जे काही डिप्लोमा डिग्रीवाली मुलं असतील ते याच्यात भाग घेऊ शकत नाही. म्हणजे हे जे नोटिफिकेशन आहे हे फक्त आणि फक्त कोणत्या मुलांसाठी आहे, ITI वाल्या मुलांसाठी. म्हणजे याच्यात जेवढे पण मुलं अप्लाय करतील हे सर्वच्या सर्व काय असतील, ITI होल्डर असतील. आता जे ट्रेड वाईज त्यांनी आपल्याला स्लॉट दिलेले, म्हणजे कोणाला कधी यायचंय, कोणत्या तारखेला कोणत्या ट्रेडला अप्लाय करायचं आहे, हे सर्व सुद्धा आपल्याला त्यांनी इथं एक्सप्लेन करून ठेवलेले आहे. द नंबर ऑफ ट्रेनिंग स्लॉट in this notification are provisional and the same are liable increase and decrease depending upon the actual needs on the administration at the time of
फायनलायझेशन ऑफ सिलेक्शन म्हणजे काय, आता जेव्हा त्यांनी वरती आपल्या ट्रेडच्या काही अंदाजपंच वॅकन्सी दिलेल्या आहे, तर या वॅकन्सीमध्ये कमी जास्त होऊ शकतात. समजा त्यांनी 20 दिले आहे, तर 20च असतील असं काही नाही. या 20 मध्ये गरज पडली तर ते 50 पण करतील, गरज पडली तर ते 19 पण करतील. शक्यतो हा जो नंबर आहे, हा नंबर कमी होत नसतो, हा नंबर नेहमी काय होत असतो, वाढत असतो. त्यानंतर जे PWD कॅन्डिडेट असतील, म्हणजे डिसेबल्ड कॅन्डिडेट असतील, यांना 4% आरक्षण आहे. आणि जे एक्स आर्मी म्हणजे ज्यांनी आर्मीमध्ये काम केलेलं आहे किंवा आर्मीवाल्यांचे रिलेटिव्ह आहे, तर त्यांना 3% आरक्षण आहे. त्यानंतर पुढे बघू अजून आपण, त्यांनी SC ST ला पण एक वेगळ्या प्रकारचं रिझर्वेशन दिलेलं आहे. पुढे बघू अजून, जे EWS कॅन्डिडेट आहे, ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या खाली आहे, असे सर्व मुलं EWS मध्ये काय होतात, फिट बसतात. ज्यांचं उत्पन्न किती आहे, 8 लाखाच्या खाली आहे, त्या मुलांना सुद्धा वेगळ्या प्रकारचं काय याच्यात आरक्षण आहे. पुढे बघूया, जे महत्वाचं आहे ते सांगतो पुढे. फॉर्म कसा भरायचा, अप्लाय कसं करायचं वगैरे वगैरे. आता हा जो फॉर्म भरायचा आहे, या फॉर्म भरायसाठी तुम्हाला फी किती आहे, 100 रुपये, आणि जी नॉन रिफंडेबल आहे, म्हणजे ही फी तुम्हाला परत भेटणार नाही. त्यानंतर जे मुलं SC ST PWD किंवा ज्या महिला कॅन्डिडेट असतील, म्हणजे लेडीज असतील, या या कोणत्या यापैकी तुम्ही कोणत्या पण कॅटेगरीत असाल, SC ST PWD किंवा लेडीज असाल, तर तुम्हाला फी भरायची गरज नाही. फक्त ओपनचे जे अंडर रिझर्व मुलं आहे, त्यांना फक्त 100 रुपये फी भरायची गरज आहे, आणि ही फी तुम्हाला रिफंड होणार नाहीये. त्यानंतर फी पेमेंट विल बी मेड ऑनलाईन थ्रू पेमेंट गेटवे ॲज पार्ट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रोसेस अंडर. आता जी पण तुम्ही फी भरणार आहे, ही तुम्हाला कशी भरायची, ऑनलाईन भरायची. दुसरा याला फी पेड करायचा कोणताही मार्ग नाहीये. तुम्ही क्रेडिट कार्डने, तुम्ही फोन पेने, तुम्ही कोणत्या पण पद्धतीने ती फी काय करू शकता, भरू शकता. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट याच्यात, तुमचा जो मेडिकल फिटनेस आहे आणि फिजिकल फिटनेस आहे, हा याच्यात खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे काय, तुम्ही फिजिकली फिट पाहिजे. कसे फिट पाहिजे, तुमचा डोळ्याचं विजन किती पाहिजे, तुमचं शरीरामध्ये कोणत्या कोणत्या जे हे मेडिकल आहे, हे मेडिकल क्लिअर पाहिजे, ते पण त्यांनी आपल्याला इथं मेन्शन केलेलं आहे. जे PWD कॅन्डिडेट आहे, त्यांच्यासाठी पण त्यांनी बऱ्याच आपल्याला ज्या कंडिशन आहे, या कंडिशन खाली दिलेल्या आहे. आपण एक एक करून पटपट ते काय करू, बघून घेऊया. आता बघा, जे मुलं फिटर आहे समजा, पण ते कशामध्ये PWD आहे, म्हणजे LD मध्ये, OH मध्ये. आता जे मुलं हँडिकॅप असतील, त्यांना ऑलरेडी ह्या सर्व गोष्टी माहिती असतील. LD म्हणजे काय, लोकोमोटर डिसॅबिलिटी, त्यानंतर OH म्हणजे काय, त्यानंतर डिम म्हणजे काय, या सर्व गोष्टींचा अर्थ त्यांना माहिती असेल. तर तुम्ही जे मुलं हँडिकॅप असतील, त्यांनी त्यांच्या सर्टिफिकेटनुसार सर्व डिटेल बघून इथं एकदा चेक करून घ्या. त्यानंतर मी एकदम भरभर सांगतोय, या ऍड बद्दल आणखी बरंच खूप काही सांगण्यासारखं आहे, पण जे महत्वाचं आहे ते तुम्हाला सांगतोय. ही ऍड मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण तुम्हाला टाकून देईल. तुम्ही पाहिजे तर त्याच्यातून पूर्ण जे डिटेल्स आहे, हे डिटेल वाचू शकता. आता या ऍडचा सर्वात महत्वाचा भाग, की तुमचं जे सिलेक्शन आहे, हे सिलेक्शन कसं होणार आहे. तर सिलेक्शन तुमचं 3 गोष्टींवर डिपेंड आहे. सर्वात पहिली गोष्ट, तुम्ही जे ITI, हे ITI पास झालेले पाहिजे. 10+ ITI म्हणजे 10वी+ ITI. दुसरी गोष्ट, तुम्हाला कमीत कमी किती किती टक्के पाहिजे, तर 50% पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, तुम्ही हे दोघी ठिकाणी पास पाहिजे, आणि त्याचे जेवढे पण तुमचे डॉक्युमेंट असेल, हे डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल पाहिजे. आता ते तुमचे जे मार्क आहे, हे मार्क कसे कन्सिडर करणार आहे, यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची जी एक्झाम आहे, ही एक्झाम द्यायची गरज नाहीये. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा थेरी पेपर किंवा CBT पेपर किंवा ऑनलाईन एक्झाम असं काहीच तुमचं होणार नाही. तुमचं डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे. पण कसं, ज्या मुलांना आता 10वीला, समजा एखाद्या मुलाला 10वीला 70% असेल, एखाद्या मुलाला ITIला 75% असेल किंवा 80% असेल, तर या दोघांचा ते ॲव्हरेज काढतील. ॲव्हरेज म्हणजे काय, या दोघांची बेरीज किती होते, 150/2, म्हणजे तुमचे ॲव्हरेज टक्के किती आले, 75%. असे प्रत्येकाचे जे ॲव्हरेज टक्के आहे, हे ॲव्हरेज टक्के काढून त्याची काय लावतील, एक लिस्ट लावतील. लिस्ट लावल्यानंतर लिस्टमध्ये किती मुलांचा नाव राहील, 1.5 टाइम्स ऑफ दी नोटिफिकेशन वॅकन्सीज. म्हणजे समजा आता जर 500 जागा असतील, तर त्यामध्ये याच्या दीडपट म्हणजे 500 दुने 1000 आणि वरचे अर्धे 250, म्हणजे 1250 जे मुलं आहे, हे 1250 मुलांची काय लावतील, ते लिस्ट लावतील. आणि बाकीचे जे मुलं आहे, या मुलांना काय करतील, ते सरळ रिजेक्ट करतील. तर तुम्हाला काय करावं लागेल, तुमची हे जेव्हा याचे रिझल्ट लावतील किंवा लिस्ट लावतील, ते लिस्टमध्ये तुमचं नाव वगैरे जे काय असेल, ते तुम्हाला चेक करावं लागेल. ठीक आहे. समजा 1000 वॅकन्सी असतील, तर 1000चा दीडपट किती होतात, समजा वरचे एक पट म्हणजे 1000 आणि वरचे 500, समजा 1500 किंवा 2500 जे काय असेल, तर एवढे ते काय करतील, मुलं शॉर्टलिस्ट करतील, आणि या मुलांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला काय करतील, बोलवून घेतील. तर हे जे तुमचे ॲव्हरेज मार्क आहे, फक्त हे ॲव्हरेज मार्क, तुमची मेरिट लिस्ट, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि तुमचं मेडिकल फिटनेस, या 3 गोष्टींवर तुमचं जे सिलेक्शन आहे, हे सिलेक्शन अवलंबून आहे. ठीक आहे. आता आपण बघूया याला अप्लाय कसं करायचं आहे, किंवा याची जी वेबसाईट आहे, ही वेबसाईट कोणती आहे. तर सर्वात पहिले याची जी वेबसाईट आहे, ही वेबसाईट मी काय केलेली आहे, ओपन करून ठेवलेली आहे. ठीक आहे. वेबसाईटचं नाव काय आहे, RRB, बरोबर.
आता ती वेबसाईट तुम्हाला एकदा दाखवून देतो आणि याची पण लिंक जी आपलं YouTube चॅनल आहे त्याच्या कमेंट बॉक्समध्ये, परत आपल्या टेलिग्राम चॅनलवर आणि आपला WhatsAppचा जो कम्युनिटी ग्रुप आहे या तिघं ठिकाणी याची जी लिंक आहे हे मी तुम्हाला देऊन ठेवेल. बघा आता ही याची ऑफिशियल वेबसाईट आहे. वेबसाईटवर काय म्हटलंय त्यांनी, नॉर्थ रेल्वे रिक्रुटमेंट सेल आणि कोणतं लोकेशन आहे ते, नॉर्थ सेंट्रल रेल्वे प्रयागराज. ठीक आहे. आता खाली खाली येऊ, तुम्हाला कुठे यायचं आहे ते सांगून ठेवतो मी. आता या वेबसाईटवर आल्यानंतर खाली खाली यायचं, खाली खाली आल्यानंतर बघा सर्वात खाली इथं काय म्हटलेलं आहे, नोटिफिकेशन. हे बघा इथं काय म्हटलंय, नोटिफिकेशन. नोटिफिकेशनच्या खाली आता हे रिसेंट त्यांनी ज्या ज्या न्यूज दिलेल्या आहे 18 सप्टेंबर 16 सप्टेंबर म्हणजे काल आज उद्या परवा ज्या काही डिटेल न्यूज दिलेल्या आहे त्या आपण इथं बघू शकता. आपल्या कामाची न्यूज कोणती आहे, 16 सप्टेंबर 2024. ठीक आहे. इथं त्यांनी काय म्हटलंय, क्लिक हिअर फॉर ऑनलाईन फॉर्म. आता इथं टिक केल्यानंतर हे जे पेज आहे हे पेज ओपन होऊन जाईल आणि तुम्ही जे ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे त्या विंडोवर येऊन जाईल. या विंडोवर आल्यानंतर यांनी काय म्हटलंय, स्टेप 1 न्यू रजिस्ट्रेशन. इथं तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या स्वतःचं नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे. आता जर तुम्ही याला अप्लाय करणार असाल तर खाली कमेंट करा, काय कसं फॉर्म भरायचा हे सर्व डिटेल मी तुम्हाला इथं देऊन ठेवेल. आता जर मी ह्याच व्हिडिओमध्ये सर्व सांगितलं तर ते काय होईल, थोडंसं जे आपलं व्हिडिओ आहे हे व्हिडिओ लेंदी होऊन जाईल. त्यानंतर नॉर्थ सेंट्रल रेल्वेमध्ये कोणते कोणते हे येतात हे मी तुम्हाला नेटवर सर्च करून पण दाखवून देतो. आता त्याच्या नावातच आपल्याला समजतंय, नॉर्थ सेंट्रल म्हणजे जेवढे पण नॉर्थ भागाला आणि सेंट्रल भागाला जेवढे पण राज्य येणार आहे ते सर्वच्या सर्व राज्य यामध्ये इन्क्लूड होणार आहे. उदाहरणार्थ मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली आणि राजस्थान असेच 1 2 3 4 आणि 5 प्रकारचे जे राज्य आहे या राज्यामध्ये तुम्हाला कुठे पण कोणत्या पण शहरामध्ये ते तुम्हाला लोकेशन देऊ शकता. तिथं जाऊन तुम्हाला काय करावं लागेल, जे याचं अप्रेंटिसशिप आहे हे अप्रेंटिसशिप पूर्ण करावं लागेल. पेमेंट बद्दल यांनी याच्यात काय आपल्याला खास माहिती दिलेली नाही. पेमेंट त्यांनी एवढंच सांगितलंय, जे काय आपले रेल्वेचे रूल्स आहे या रेल्वेच्या रूल प्रमाणे तुम्हाला जी काही सॅलरी असेल ही सॅलरी तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे. त्यानंतर ही याची तुम्हाला मी एक जनरल प्रोसिजर सांगितली की तुम्हाला काय काय करायचं आहे, कसं कसं करायचं आहे. आता महत्त्वाचा विषय, जेव्हा तुम्ही फॉर्म भराल तेव्हा फॉर्म भरताना तुम्हाला काही डॉक्युमेंट जे आहे हे डॉक्युमेंट सुद्धा काय करायचे आहे, अपलोड करायचे आहे. कोणते कोणते डॉक्युमेंट आणि ते कसे कसे ते पण त्यांनी आपल्याला इथं देऊन ठेवलेले आहे. ठीक आहे. आता किती मुलांचा इंटरेस्ट आहे मी एकच ठरवलं, ज्या ज्या मुलांचा इंटरेस्ट असेल त्या सर्व मुलांनी खाली कमेंट करा. मी तुम्हाला पूर्णच्या पूर्ण जो फॉर्म आहे हा एका मुलाचा पूर्ण फॉर्म डॉक्युमेंट अपलोड करण्यासहित मी तुम्हाला अपलोड कसा भरायचा काय भरायचा हे मी तुम्हाला दाखवून दिलं एकदा. ठीक आहे. आता ॲप्लिकेशन फॉर्म भरताना जसं इथं त्यांनी आपल्याला सर्व डिटेल दिलेले आहे की कसं ऑनलाईन भरायचं आहे, काय भरायचं आहे आणि कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे ते पण मी तुम्हाला एकदा दाखवून देतो. एकच मिनिट. हे बघा, सर्टिफिकेट्स इन PDF फॉर्मॅट हॅव्हिंग साईज 50 KB टू 200 KB म्हणजे जेवढे पण आता तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करणार आहे त्याची साईज तुम्हाला 50 KB ते 200 KB पाहिजे. कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे तर कास्ट 10वीचं सर्टिफिकेट SSC, त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ प्रूफ ऑफ बर्थ म्हणजे तुमचं जे बर्थ सर्टिफिकेट आहे ते, त्यानंतर ITI मार्कशीट, ITI पासिंग सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट जर कास्टमध्ये असाल तर, त्यानंतर जर अपंग असाल तर डिसॅबिलिटी सर्टिफिकेट, त्यानंतर समजा तुम्ही आर्मी असाल तर तुम्ही कुठे कुठे सर्व्हिंग केलेली त्याचं सर्टिफिकेट म्हणजे कुठे कुठे ड्युटी केलेली. जर आर्मीवाल्यांचे एक्स आर्मी असाल, कुठे कुठं कोणत्या ठिकाणून तुम्ही रिटायर झाले किंवा कोणत्या कोणत्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुम्ही भाग घेतलाय ते सर्व इथं तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे. त्यानंतर तुमचा जो हे फोटो आहे, फोटोबद्दल त्यांनी बरेचसे डिटेल आपल्याला इथं देऊन ठेवलेले आहे. फोटोची साईज कोणती पाहिजे, त्याची काय म्हणतात जी लेंथ आहे ही लेंथ किती पाहिजे, त्यानंतर 20 KB ते 70 KB याच्या आतमध्ये पाहिजे. त्यानंतर तुमची जी साईन आहे ही साईन पण तुम्हाला काय करायची, अपलोड करायची. तर एवढे सर्व जे डॉक्युमेंट आहे हे डॉक्युमेंट तुम्हाला काय करायचे, अपलोड करायचे. खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे बघा, तुम्ही लोकेशनकडे बघू नका असा माझा सल्ला राहील, कारण भविष्यात याचे तुम्हाला बरेचसे जे फायदे हे फायदे होणार आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला याच्याबद्दल आणखी काही डिटेल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही खाली कमेंट करा. मी फॉर्म भरण्यापासून सिलेक्शन प्रोसेसपर्यंत तुम्ही सिलेक्ट होईपर्यंत मी तुम्हाला पूर्ण पूर्ण सपोर्ट करेल आणि जे काही तुमच्या क्युरी असेल ते आपण चॅनलवर पूर्ण काय करत राहू, सॉल्व्ह करत राहू. तर या व्हिडिओमध्ये सध्या एवढंच. 15 ऑक्टोबर याची लास्ट डेट आहे ही लक्षात राहू द्या आणि लवकरात लवकर याला काय करा, अप्लाय करून टाका. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. याची आणखी जी दुसरी ॲड आहे ही दुसरी पण ॲड आलेली, ती नॉर्थ सेंट्रलची, जशी ही नॉर्थ सेंट्रलची तशी ती ईस्ट सेंट्रलची. त्या ॲडवर पण मी एक व्हिडिओ उद्या वगैरे त्या ॲडवर पण एक व्हिडिओ घेऊन येईल. त्याची जी डेट आहे ती 15 ऑक्टोबर नाही, ती याच्यापेक्षा पुढे डेट आहे. त्यामुळे त्याला पण भरायचा तुम्हाला काय चान्स आहे. तुम्ही दोघी ठिकाणी भरून ठेवा. ज्या लोकेशनला तुम्हाला बोलवतील त्या लोकेशनला तुम्ही निघून जा. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू सो मच. थँक्यू.